सो हाय स्टुडंट्स, हा आहे आपला टाइम टेबल आणि या टाइम टेबल प्रमाणे आपला आजचा टास्क काय आहे पहा. आपण बेसिकली आज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे दोन लेसन्स प्रिपेअर करतोय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन असाइनमेंट्स मिळतील. एक मिळेल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची 20 MCQचा असाइनमेंट आहे आणि एक मिळेल पहा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा जो की 30 MCQचा असाइनमेंट आहे. हे दोनही असाइनमेंट ॲज अ टेस्ट म्हणून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सोल्युशन्स पण इथे अपलोड केलेले आहेत. क्रॉस चेक करा किती सम्स तुमचे करेक्ट येतात. तो काउंट तुम्ही जमलं तर चॅट बॉक्सवरती मेन्शन कराल. या पर्टिक्युलर सेशनमध्ये मी काय करतोय पहा, हे तुमचे नोट्स आहेत पहा. ओके, बायनॉमियलचे आणि प्रोबेबिलिटीचे जस्ट हे फॉर्म्युलेज जे की आपण यूज केलेले आहेत. ओके, तर हे जस्ट मी इथे नोट केलेले आहेत. आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतोय. 2017, 2018, 2019चे MSTCET क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. इव्हन या क्वेश्चनचं पण PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेला आहे, तर तुम्ही क्वेश्चन्स तिथून पण सॉल्व्ह करू शकता. एखाद दुसरं जर का नसेल जमत तर तो परत व्हिडिओवरती येऊन तुम्ही पाहू शकता. सो मी इथे सेशन स्टार्ट करतोय पहा. तर क्वेश्चन नंबर 1 पाहाल मुलांना काय बोलतात ते. इफ अ व्हॅल्यूज ऑफ मीन अँड व्हेरियन्स, हे पहा मीनचं व्हॅल्यू 18 देतात आणि व्हेरियन्सचं व्हॅल्यू 12 देतात. ओके, सो मीन इज NPचं व्हॅल्यू ते देतात 18, फाईन, अँड व्हेरियन्स म्हणजे NPQ, याचं व्हॅल्यू आहे 12. ते बोलतात टोटल नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल. एक्सचा काय पहा आपला रॅन्डम व्हेरिएबल, टोटल व्हॅल्यूज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल ते विचारतात आपल्याला. तर पहा मुलांना या दोन्ही ठिकाणून जर का तुम्ही यांना जस्ट सिम्पली डिवाइड कराल, अदरवाइज जस्ट NPचा व्हॅल्यू 18 आहे ना, इथे 18 टाकून द्या. इथे 18 टाकतात तुम्ही. सो Qचा व्हॅल्यू काय बनेल रे, इथे 18 जाऊन डिवाइड होईल. सो काय बनेल 2 डिवाइड बाय 3 बनेल. किती बनतोय पहा, Q इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 3 बनतोय, म्हणजे ऑटोमॅटिकली Pचा व्हॅल्यू 1/3 बनतो. Pचा व्हॅल्यू किती बनतो 1/3. पहा रे NPचा व्हॅल्यू काय 18 आहे, Pचा व्हॅल्यू 1/3 आहे, टाकून द्या इथे 1/3. करेक्ट ना, 3 तिथे जाऊन मल्टिप्लाय होतो. किती बनतो 54 बनतो, 54. सो व्हॅल्यू ऑफ N इज इक्वल टू 54, बट आन्सर हा 54 नाही येत आहे. तुम्ही पहा व्यवस्थित ते काय बोलतात. टोटल नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर, एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज हे N पेक्षा 1 ने जास्त असतं. आन्सर 55 असला पाहिजे. एक्झाम्पल देतोय पहा. एखादा एक्सपेरिमेंट करतोय आपण, लाईक से कॉइन टॉस करतोय आपण. 3 वेळेस कॉइन टॉस केला आणि जर का रॅन्डम व्हेरिएबल हा नंबर ऑफ हेडचा असेल, नाही का, नंबर ऑफ हेड हा रॅन्डम व्हेरिएबल आहे. फॉर एक्झाम्पल रॅन्डम व्हेरिएबल टेक्स व्हॅल्यूज ऑफ नंबर ऑफ हेड्स, फाईन. सो एक्सपेरिमेंट जर का 3 वेळेस केला तर 0 वेळेस हेड येऊ शकतो, यस. 1 वेळेस हेड येऊ शकतो, 2 वेळेस हेड येऊ शकतो, 3 वेळेस पण हेड येऊ शकतो, नाही का. सो रॅन्डम व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काय होतात माहिती का, 0, 1, 2, 3. भले एक्सपेरिमेंट 3 वेळेस करतात तुम्ही, बट 0 हेड येऊ शकतो, 1 हेड, 2 हेड, 3 हेड. जितक्या वेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करताय प्लस 1 हा बेसिकली रॅन्डम व्हेरिएबलचा व्हॅल्यूचा काउंट असतो. सो तोच आपल्याला इथे विचारला आहे पहा. टोटल नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर 55. इट शुड बी 55. क्वेश्चन नंबर 2 पाहाल. एक डाय रोल करतात ते. एक्स डिनोट्स नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स. ओके, ठीक आहे. एक डाय थ्रो केला ते आणि ते बोलतात की एक्स काय डिनोट करतो माहिती का, नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स ऑफ आउटकम, म्हणजे आउटकमचे पॉझिटिव्ह डिवायझर्सचा नंबरचा काउंट. ठीक आहे. रेंज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज, म्हणजे एक्सच्या तुम्हाला व्हॅल्यूज सांगायचे तर सिम्पल. पहा रे, एखादा डाय रोल केला तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्व गोष्टी पडू शकतात इथे. ओके, यातलं काही पडणार. चलो, आता एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्झॅक्टली, एक्स काय रिप्रेझेंट करतं माहिती का, नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. 1 पडला तर, जर का 1 पडला फॉर एक्झाम्पल, सो नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स 1 होऊ शकतो. नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स 0 नाही होऊ शकत. काही जरी पडेल इथे, लाईक 1 जरी पडला तर 1चा डिवायझर 1 असतो, म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर 1 बनतो. म्हणजे एक डिवायझर आहे ना 1. पहा परत सांगतो, नीट समजून घ्याल. जर का समजा 2 पडला तर 2चे पॉझिटिव्ह डिवायझर कोण, 1 आणि 2. करेक्ट, म्हणजे 2 पॉझिटिव्ह डिवायझर मिळतील आपल्याला, म्हणजे पॉझिटिव्ह डिवायझर्सचा काउंट 2 मिळतो. व्यवस्थित पाहून घ्या, क्वेश्चन मध्ये असं बोलतायत. एक्स डिनोट्स नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर्स. सो 1 पडला तर पॉझिटिव्ह डिवायझर एकच असणार आहे. जर का 2 पडला ना, 2 जर का पडला ना, तर पॉझिटिव्ह डिवायझर 1 आणि 2 असे 2 पॉझिटिव्ह डिवायझर असतील. ठीक आहे, चलो. 3 पडला तर पॉझिटिव्ह डिवायझर 1 आणि 3 असेल. 3चा पॉझिटिव्ह डिवायझर 2 नाहीये बरं, म्हणजे 3 बेसिकली याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. ओके,
ठीक आहे. चलो जर का 4 पडेल तर 4 पडेल तर पॉझिटिव्ह डिवायझरचा काउंट 3 बनेल. 1 पण डिवायझर आहे, 2 पण डिवायझर आहे, 4 स्वतः पण डिवायझर आहे. करेक्ट. सो 4 जर का पडेल तर पॉझिटिव्ह डिवायझरचा काउंट हा 3 बनतो. ठीक आहे. 5 पडेल तर 1 हा पॉझिटिव्ह डिवायझर आहे 5 आणि 5 पण आहे नाही का, म्हणजे 2च पॉझिटिव्ह डिवायझर आहेत फक्त. ठीक आहे. चलो 6 पडेल तर काय होतं माहिती का, 1 2 3 आणि हा 6 स्वतः. करेक्ट ना. सो पॉझिटिव्ह डिवायझरचा काउंट काय बनतो, 4 बनतो इन केस ऑफ 6. आपल्याला तोच तर क्वेश्चन विचारला. देन द रेंज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज, एक्सच्या व्हॅल्यूज काय काय होऊ शकतं, 1 2 3 4 काही होऊ शकतं नाही का. सो ऑप्शन नंबर बी हा आपला आन्सर असणार आहे इथे. ओके. नाव नेक्स्ट. आता हा वाला क्वेश्चन सोपा आहे पहा मुलांना, तुम्ही करू शकता. केचा व्हॅल्यू आधी फाइंड करा. तो टेबल ड्रॉ करतो पहा मी इथं फास्ट. तर केचा व्हॅल्यू सर्वांचं ॲडिशन कराल तुम्ही, के प्लस 3k 4k प्लस 5k 9k प्लस 7k 16k प्लस 9 25k. सो 25kचा ॲडिशन 1 बनला पाहिजे बिकॉज प्रोबेबिलिटीचा ॲडिशन शुड बी 1. सो केचा व्हॅल्यू बनतो पहा 1/25. केचा व्हॅल्यू बनतो 1/25. तर ते असं विचारतात आपल्याला, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट एक्सचा व्हॅल्यू ना हे 2 आणि 5च्या मध्ये म्हणे. एक्सचा व्हॅल्यू इट इज इन बिटवीन 2 and 5. 2 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी. 2 पण चालतो. सो एक्सचा व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी असं असेल. याचा अर्थ काय माहिती का, 2चा प्रोबेबिलिटी प्लस 3चा प्रोबेबिलिटी प्लस 4चा प्रोबेबिलिटी. 5 इन्क्लुडेड नाही आहे, 5ला नाही घेऊ शकत आपण. करेक्ट. पहा बरं 2चा प्रोबेबिलिटी किती आहे, 3k. यस. 3चा प्रोबेबिलिटी किती आहे पहा, 5k. यस. 4चा प्रोबेबिलिटी किती आहे, 7k. या तिघांचं ॲडिशन तुम्ही कराल तर यू विल गेट 15k. बट केचा व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला माहिती, दॅट इज इक्वल टू 1/25. करेक्ट. सो करा सिम्प्लिफाय, 3/5. हा आपला इथे आन्सर बनतो पहा ऑप्शन नंबर ए. करेक्ट. पहा नेक्स्ट क्वेश्चन वाचून घ्याल. काय पहा, प्रोबेबिलिटी ऑफ गेसिंग करेक्टली ॲटलीस्ट 7 out of 10 आन्सर्स इन अ ट्रू और फॉल्स क्वेश्चन. करेक्ट. गेसिंग ॲटलीस्ट 7 बोलतात म्हणजे 7 तरी गेस झाले पाहिजे किंवा 8 तरी गेस झाले पाहिजे किंवा टोटल गेस 9 तरी असले पाहिजे किंवा 10 गेस असले पाहिजे. करेक्ट. या सर्वांचं ॲडिशन असं ते विचारतात इन अ ट्रू और फॉल्स क्वेश्चन ऑफ 10 आन्सर्स. बेसिकली मीन्स 10 क्वेश्चन्स आहेत. 10 मध्ये मिनिमम ॲटलीस्ट 7 करेक्ट आले पाहिजे असा डिमांड आहे. सो 10 मध्ये 7 करेक्ट आले पाहिजे. करेक्ट येण्याची प्रोबेबिलिटी हाफ, कारण ट्रू और फॉल्स आहे तर करेक्ट येण्याचा हाफ, रॉंग येण्याचं पण हाफ. करेक्ट. रॉंग येण्याचं पण हाफ. देन प्लस 8 करेक्ट येणे म्हणजे काय रे, 10 मधून बेसिकली 8 आन्सर्स करेक्ट येणे. सो हाफ रेस टू पॉवर बेसिकली हाफ अँड देन हाफ रेस टू पॉवर 2 डिफरन्स करायला लागते इथे. करेक्ट ना. देन प्लस 9 करेक्ट येणे म्हणजे काय, 10 मधून 9 करेक्ट, हाफ रेस टू पॉवर माहिती आहे आपल्याला, हाफ रेस टू 9 बनेल, हाफ रेस टू डिफरन्स 1 बनेल म्हणजे हाफ रेस टू 10च बनतो. पण ॲडिशन तर 10च बनतो इथे. आणि फायनली 10 मधून 10 करेक्ट, 10चे 10 करेक्ट येण्याची प्रोबेबिलिटी हाफ रेस टू पॉवर 10, रॉंग येण्याची प्रोबेबिलिटी हाफ रेस टू पॉवर 0. सो जर का तुम्ही पाहाल तर हाफ रेस टू पॉवर 10 तर सर्वच ठिकाणी ब्रॅकेट करतोय 10c7 प्लस 10c8 यस प्लस 10c9 प्लस 10c10. करेक्ट आहे मुलांना. सो हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही आणि तुम्ही बस इथे आन्सर मेन्शन करू शकता. तर पहा आता हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बेसिकली 10c7 काय बनतं रे 10 9 8 डिवाइड बाय 3 2 1 ओके प्लस 10c8 10 9 डिवाइड बाय 2 into 1 प्लस 10 ओके प्लस 1 करेक्ट इंटू हाफ रेस टू पॉवर 10 आहे हाफ रेस टू पॉवर 10 करेक्ट. पहा 3 1 3 3 आता कॅल्क्युलेशनचा पार्ट ॲक्च्युअलमध्ये केलं नव्हतं पाहिजे मी. 12 बनतो 0 120 बनतो हा 120 बनतो हा बनतो 45 120 प्लस 45 प्लस हा आहे 10 प्लस 1 11 बनतो ओके. तर हे 165 प्लस 11 165 प्लस 11 176. सो आन्सर बनतो पहा 1 डिवाइड बाय 2 रेस टू पॉवर 10 आणि इथे 176. आता याचा जो कॅल्क्युलेशन बनेल तो बनेल पहा मुलांना. तुम्ही आन्सर इथे जस्ट क्रॉस चेक करून घ्याल करेक्ट. आता यानंतर पाहाल नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता. इफ अ रॅन्डम व्हेरिएबल ज्याच्यामध्ये एनचं व्हॅल्यू ते बोलतात 5 ओके एन व्हॅल्यू इज इक्वल टू 5 पी व्हॅल्यू इज इक्वल टू 1/3 पीचा व्हॅल्यू पहा मुलांना 1 डिवाइड बाय 3 आहे एन व्हॅल्यू 5 पी इज इक्वल टू 1/3 ठीक आहे. तर ते विचारतायत फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 2 and 4 2 आणि 4च्या मध्ये रे एक्सचा व्हॅल्यू 2 आणि 4च्या मध्ये. मग याची प्रोबेबिलिटी ते विचारतात किती असेल. एक्सची व्हॅल्यू 2 आणि 4च्या मध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आहे
मग ते विचारतात तुम्हाला प्रोबेबिलिटी ऑफ 3 किती आहे, म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ 3 सक्सेस किती आहे, प्रोबेबिलिटी ऑफ 3 सक्सेस, करेक्ट ना. आणि आता तुम्हाला माहिती पहा एन किती, एक्सपेरिमेंट टोटल 5 टाइम्स होणार आहे, टोटल एक्सपेरिमेंट 5 टाइम्स होणार आहे. 5 मधून बेसिकली 3 सक्सेस पाहिजे आपल्याला, कारण की एक्सची व्हॅल्यू त्यांनी इथूनच सांगून दिली ना आपल्याला. हा बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आहे मुलांना. ओके, सो बेसिकली 5 मधून 3 वेळेस सक्सेस पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर सक्सेसची प्रोबेबिलिटी 1/3 आहे, रेस्ट टू पॉवर हा 3 करायला लागेल, फेल्युअरची प्रोबेबिलिटी 2/3 बनेल, आणि रेस्ट टू पॉवर हा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 2 करायला लागेल. चेक करा हा आन्सर किती बनतो. 5C3 इज इक्वल टू 5 इंटू 4 इंटू 3 डिवाइड बाय 2 इंटू 1 कराल. 3 इंटू 2 इंटू 1 सॉरी, और 5 इंटू 4, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1 इंटू 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1. हे कॅन्सल. सो हे कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला इथे 10 मिळेल. आणि इथे पाहाल तुम्ही तर 2 रेज टू पॉवर 2 4 बनतो, 4 डिवाइड बाय 3 रेज टू पॉवर 3 हा बनतो 27 इंटू 3 रेज टू पॉवर 2 27, 3 रेज टू पॉवर 2 बनतो 9. तर असा कोणता ऑप्शन आहे का तुम्ही चेक कराल. थोडेसे मल्टिप्लिकेशन्स करायला लागतील तुम्हाला इथे. तर वरती बनेल 40. ओके, डिवाइड बाय 40 डिवाइड बाय 243 243 यस 243 असं आपला मल्टिप्लिकेशन बनेल. आन्सर बनेल पहा बी, ऑप्शन नंबर बी 40 डिवाइड बाय 243. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहाल मुलांनो. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज गिवन ॲज. एक टेबल दिलंय तुम्हाला, ते विचारतायत एफ ऑफ झिरोचं व्हॅल्यू काय असेल. एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ झिरो म्हणजे माहिती आहे ना, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन नाही का. एफ ऑफ झिरो म्हणजे 0 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. आणि तुम्ही इथे पाहू शकता 0 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन काय बनतो पहा. 0 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन म्हणजे -2चा प्रोबेबिलिटी, ओके, -1चा प्रोबेबिलिटी आणि 0चा प्रोबेबिलिटी, या सर्वांचं ॲडिशन. बट आपल्याला हे पण माहिती आहे -2चा प्रोबेबिलिटी, -1चा प्रोबेबिलिटी, 0चा प्रोबेबिलिटी, ओके, 1चा प्रोबेबिलिटी आणि 2चा प्रोबेबिलिटी, यांचं जर ॲडिशन 1 असला पाहिजे शेवटी. मग ते एफ ऑफ 0 बोलतात म्हणजे काय, 0 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन असतं कम्युनिटी म्हणजे नाही का, म्हणजे हे विचारतात ते तुम्हाला ॲक्च्युली. सो एफ ऑफ 0 इट शुड बी इक्वल टू 1 मायनस ऑफ, हा तिकडे जातो म्हणजे इकडे काय बनतो रे, प्रोबेबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 2 असं बनेल. सो आता असं ऑप्शन तुम्हाला इथे शोधायचं आहे. मला वाटतं ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्ही पाहू शकता एफ ऑफ 0 इज इक्वल टू 1 मायनस ऑफ, हे काय आहे, प्रोबेबिलिटी ऑफ 1 आणि प्रोबेबिलिटी ऑफ 2 म्हणजे काय, टेबलमध्ये पहा 1 आणि 2 हे 0च्या पुढे येतात. म्हणजे मी इथे याला असं लिहू शकतो का की प्रोबेबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 2 मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ एक्स वेर एक्स इज ग्रेटर दॅन 0. एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 1 आणि 2 असणार ना एक्सचा व्हॅल्यू. सो हा आपला इथे आन्सर असेल मुलांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहिला आता. वेटिंग टाइम दिला बसचा काहीतरी. इफ अ रॅन्डम व्हेरिएबल वेटिंग टाइम इन मिनिट्स फॉर बस अँड प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन एक्स इज गिवन बाय, ओके फाईन. तर पहा ते विचारतात देन प्रोबेबिलिटी ऑफ अ वेटिंग टाइम नॉट मोर दॅन 4 इज इक्वल टू, 4 मिनिटपेक्षा जास्त वेटिंग टाइम नाही आहे. म्हणजे वेटिंग टाइम किती आहे, वेटिंग टाइम 0 आणि 4 मिनिट्सच्या मध्ये आहे. ते काय बोलतात, वेटिंग टाइम नॉट मोर दॅन 4 मिनिट्सपेक्षा वेटिंग टाइम जास्त नको आहे. म्हणजे वेटिंग टाइम किती पाहिजे, 0 आणि 4 मिनिट्सच्या मध्ये पाहिजे. आणि तुम्हाला हे समजतं का की हा कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल नाही हा बिलकुल. सो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलच्या केसमध्ये आपण करत असतो इंटिग्रेशन. पहा इंटिग्रेशन करणार आहे आपण आणि फंक्शन काय रे 1/5. पहा तिथे फंक्शन 1/5 आहे ना, 0 to 5 मध्ये फंक्शन इज 1/5. सो 0 to 4 मध्ये पण 1/5 असणार आहे. ओके, करा आता याचं इंटिग्रेशन. 1/5चं इंटिग्रेशन 1/5 एक्स बनेल. एक वेळेस तुम्ही 4 टाकताय, एक वेळेस तुम्ही 0 टाकताय. सो 4 टाकाल तर काय बनेल 4/5 बनेल. -0 टाकाल तर 0च बनणार. सो मायनस काही करत नाही मी. सो आन्सर शुड बी 4/5 अँड दॅट इज इक्वल टू 0.8. नेक्स्ट क्वेश्चन पाहाल. Probability that person will develop immunity after vaccination is 0.8. Immunity develop करण्याची probability 0.8 आहे. फाईन. 8%ला टोटल 8 लोकांना वॅक्सिन दिली आहे. ओके, देन probability that all will develop immunity is, सर्वजण इम्युनिटी डेव्हलप करतील. 8 लोकांना वॅक्सिन दिलं. बरं पहा, 8 मधून 8 लोकांनी इम्युनिटी डेव्हलप केली. इम्युनिटी डेव्हलप करण्याची प्रोबेबिलिटी म्हणजे सक्सेसची प्रोबेबिलिटी किती आहे, 0.8 रेज टू पॉवर 8 करायला लागेल. इम्युनिटी डेव्हलप न करण्याची प्रोबेबिलिटी 0.2. 0.8 असेल तर ऑटोमॅटिकली 0.2 असेल. रेस्ट टू पॉवर यांचा डिफरन्स दॅट इज 0. हे असंही 1च बनतं. सो आपला आन्सर 8C8 तर 1च असतो. सो आन्सर शुड बी 0.8 रेज टू पॉवर 8 असा आपला आन्सर असला पाहिजे. पहा ऑप्शन नंबर बी आहे इथं. ओके, पहा तुम्ही प्रोबेबिलिटी दॅट ऑल विल डेव्हलप इम्युनिटी म्हणजे 8च्या 8 लोकांनी इम्युनिटी डेव्हलप केली. 8 मधून 8 लोकांनी इम्युनिटी डेव्हलप केली. इम्युनिटी डेव्हलप करण्याची प्रोबेबिलिटी रेज टू पॉवर
8 आणि इम्युनिटी न डेव्हलप करण्याची प्रोबॅबिलिटी रेस्ट टू पॉवर यांचा डिफरन्स करायचा असतो आपल्याला. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता तुम्ही. इट इज ऑब्झर्व दॅट 25% ऑफ केसेस रिलेटेड टू चाइल्ड लेबर रिपोर्टेड टू अ पोलीस स्टेशन आर सॉल्व्ड. ठीक आहे, पर चाइल्ड लेबरचे जे केसेस आहेत 25% हे सॉल्व्ह होतात म्हणे. ठीक आहे, सो 6 केसेस आलेले आहेत टोटल. ओके, देन प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट 5 ऑफ देम विल बी सॉल्व्ड इज. ॲटलिस्ट 5 ऑफ देम विल बी सॉल्व्ड म्हणजे काय, 6 मधून 5 तरी सॉल्व्ह झाले किंवा 6 मधून 6च्या 6 सॉल्व्ह होतात नाही का. ॲटलिस्ट 5 ऑफ देम इज सॉल्व्ड. ओके, म्हणजे काय की मिनिमम 5 तरी सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे 5 तरी सॉल्व्ह होतील, नाही तर 6 तरी सॉल्व्ह होतील नाही का. 6च्या 6 सॉल्व्ह होतील. सो सॉल्व्ह होण्याची प्रोबॅबिलिटी 25% 25% 25 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 1/4. सो सॉल्व्ह होण्याची प्रोबॅबिलिटी मुलांना 1/4 आहे. सो इथे 1/4 लिहितोय मी, इथे रेस्ट टू पॉवर 5 करतोय. सॉल्व्ह न होण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 आहे. रेस्ट टू पॉवर हा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1. सो सॉल्व्ह होण्याची प्रोबॅबिलिटी 1/4, रेस्ट टू पॉवर हा 6 करायला लागतो. सो सॉल्व्ह न होण्याचा 3/4 रेस्ट टू पॉवर हा डिफरन्स जो काही आहे 0 तो मी तिथे करतो. इथे तुम्ही पाहू शकता 65चा आन्सर 6 बनतो इंटू इथे तुम्ही चेक कराल 3 बनतोय डिवाइड बाय 4/5 4/1 दॅट इज 4/6 प्लस हा तर 1 बनतो आणि इथे बेसिकली फक्त 1 डिवाइड बाय 4 रेस्ट टू पॉवर 6 बनतो. इथून कॉमन 4/6 होऊ शकतो, बट मी जस्ट आता ऑप्शन पाहतोय. पहा रे, ऑप्शन मॅच करायचा आहे आपल्याला. ओके, सो एक काम करूया आपण 1 डिवाइड बाय 4/6 जर का मी कॉमन करेन इथे 1/4/6 1/4/6 हा मल्टिप्लिकेशन कराल, हा बनेल 18 प्लस इथे बनेल 1. सो आन्सर शुड बी 19 डिवाइड बाय 4/6. पहा असे आहेत काही ऑप्शन्स 19 वरती आहेत आणि खालती 4/6 म्हणजे काय, 4चा क्यूब 64 असतो, 64 इंटू 64. सो 19 डिवाइड बाय 64 इंटू 64. आपल्याला माहिती 60चा स्क्वेअर 3600 असतो. सो 3600 पेक्षा डिनॉमिनेटर जास्त असला पाहिजे, जो की एकच आहे 4096. सो ऑप्शन नंबर डी आपण इथे आन्सर मेन्शन करतो. यानंतर पहा रे मुलांनो, नेक्स्ट सम. a boy tosses fair coin 3 times. 3 वेळेस कॉइन टॉस करतो. ठीक आहे, चलो. इफ he gets 2x for x heads. ओके, एक टेबल ड्रॉ करतो मी बेसिकली. पार इथे नंबर ऑफ हेड 0 हेड मिळू शकतं, 1 हेड मिळू शकतं, 2 हेड मिळू शकतं, 3 पण हेड मिळू शकतं. 3 वेळेस कॉइन टॉस कराल 3 पण हेड मिळतं, 0 पण मिळू शकतं. याचा गेन किती रुपये वापस मिळत आहेत. एक्स हेड पडले तर 2x मिळतात, म्हणजे जितके हेड पडतील त्याचे डबल त्याला पैसे मिळतात. ओके, ठीक आहे, चलो. 0 हेड पडला तर 0चा डबल 0. 1 हेड पडला तर 2 समथिंग रुपीज काहीतरी मिळतील त्याला. 2 टाइम्स हेड पडला तर 4 मिळतील, 3 टाइम्स हेड पडला तर 6 मिळतील बेसिकली. ठीक आहे, चलो. आता विचारतात एक्सपेक्टेड गेन काय असेल. गेनचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारतात बरं, पण 0 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहिती पहा. ज्यावेळेस आपण कॉइन 3 वेळेस टॉस करतो तर हेड 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 टेल हेड टेल हेड टेल हेड and हेड टेल 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 हेड टेल हेड टेल टेल हेड हेड अशा काही गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये 0 हेड म्हणजे काय, टेल टेल टेल, ज्याची की प्रोबॅबिलिटी 1/8 एकच आहे असा 8 मध्ये. 2 टाइम्स हेड, सॉरी हा 1 टाइम हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय, 1 टाइम हेड कुठे इथे इथे. ओके, इथे. ओके, 1 टाइम हेड इथे पण आहे आणि 1 टाइम हेड आणखीन कुठे पहा, 1 टाइम हेड इथे. करेक्ट. सो असे 3 आहेत. सो 3/8 आहे याचा प्रोबॅबिलिटी. 2 टाइम हेड पण तुम्ही चेक करा 3/8 मिळेल आणि 3 टाइम हेड बेसिकली एकच आहे HHH जो की आहे 1/8 अगेन. सो गेनचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ज्याचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करत असतो आपण, जर का एक्सचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर PI एक्स असतो. गेनचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड कराल तर PI आणि गेनचा मल्टिप्लिकेशन. ओके, जो काही होईल तो त्यांचं समेशन बेसिकली हे 0 होईल. हा मल्टिप्लिकेशन पहा 6/8 होईल, हा मल्टिप्लिकेशन पहा 12/8 होईल, हा मल्टिप्लिकेशन पहा 6/8 होईल. सो ॲडिशन कराल 6/8 6 6 12 12 + 12 24 24/8 बनेल, दॅट इज इक्वल टू 3 बनेल. ओके, सो एक्सपेक्टेड गेन व्हॅल्यू इट इज इक्वल टू 3. ओके, एक्सपेक्टेड गेनचा व्हॅल्यू आहे पहा मुलांना 3. ठीक आहे, यानंतर पहा पुढे नेक्स्ट सम. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा सम आहे. E(x²) ते तुम्हाला विचारतात. पहा फॉर्म्युला कोणता आहे, हा वाला, सॉरी E(x²) हा वाला फॉर्म्युला. पहा nचा व्हॅल्यू ते देतात, n = 10 बोलतात. ठीक आहे, चलो. p = 0.4 बोलतात. फाईन. ते बोलतात E(x²) किती. ठीक आहे ना, p 0.4 असेल तर q 0.6 असेल, बरोबर ना. p हा 0.4 असेल तर 1 - p म्हणजे q असतो. डन. सो व्हेरियन्स V(x) = npq असतो. करेक्ट. सो npq करा मल्टिप्लिकेशन, काय बनतो 2.4 बनतो समथिंग.
10 इंटू 0.4, 4 इंटू 6, 0.6 इज 2.4. करेक्ट. सो व्हेरियन्स म्हणतो 2.6, सॉरी 2.4. आणि आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला माहिती ना रे. व्हेरियन्स इज इक्वल टू काय असतो, ई ऑफ एक्स स्क्वेअर. पहा, व्हेरियन्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्सचा होल स्क्वेअर. व्हेरियन्स 2.4 प्लस ई ऑफ एक्सचा होल स्क्वेअर. ई ऑफ एक्स म्हणजे असं मीन असतो, मीन म्हणजे तर NP असतो. 4 येतो, 4चा स्क्वेअर करा अँड दॅट इज इक्वल टू ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. 4 स्क्वेअर 16 बनतो, 16 प्लस 2 कराल 18 बनतो, 18.4 हा आपला आन्सर असला पाहिजे इथे. सो 18.4 ऑप्शन नंबर डी हा आपल्या इथे मुलांना आन्सर असेल. यानंतर पहा रे, करा आता हा सम. 4 टाइम्स थ्रो करतोय आपण. ते बोलतात प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग परफेक्ट स्क्वेअर इन ॲट लिस्ट 1 थ्रो इज. ठीक आहे. डाइस थ्रोन 4 टाइम्स, 4 वेळेस डाय थ्रो केला. ठीक आहे, चलो ओके. प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग परफेक्ट स्क्वेअर इन ॲटलिस्ट 1 थ्रो इज. ओके. डाय थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 पडतं. प्रोबेबिलिटी ऑफ परफेक्ट स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर पडण्याचा जो काही प्रोबेबिलिटी असतो ना दॅट इज इक्वल टू 2/6. पहा, परफेक्ट स्क्वेअर हा आहे आणि हा आहे, दोघेच आहेत फक्त, नाही का. सो परफेक्ट स्क्वेअर पडण्याची प्रोबेबिलिटी 1/3 असतं. एका ट्रायलमध्ये परफेक्ट स्क्वेअर पडण्याची प्रोबेबिलिटी 1/3 असतो, नाही का. आता ते काय विचारतात माहिती का आपल्याला, प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग परफेक्ट स्क्वेअर ॲटलिस्ट 1 थ्रो. ओके, ॲटलिस्ट वन्स. ओके, एक वेळेस तरी परफेक्ट स्क्वेअर पडला पाहिजे. किती वेळेस फेकतात, 4 वेळेस फेकतात. सो एक वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडला पाहिजे, किंवा 2 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडला पाहिजे, किंवा 3 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडला पाहिजे, किंवा 4च्या 4ही वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडला पाहिजे. 0 पण वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडू शकतो ना, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर पडणारच नाहीये. पण टोटल 4 वेळेस झालेली गोष्ट, 4 मध्ये एका वेळेस पण परफेक्ट स्क्वेअर नाही पडला, म्हणजे 2 किंवा सॉरी 1 किंवा 4 नाही पडला. नाही होऊ शकतं असं, नाही का. 4च्या 4ही वेळेस दुसऱ्याच काहीतरी गोष्टी पडतात, हे पडतच नाहीये. डन. आउट ऑफ 4 आउटकम्स एकच वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडला, बाकी 3 वेळेस काहीतरी वेगळेच पडतात गोष्टी. ठीक आहे. 2 वेळेस परफेक्ट स्क्वेअर, 3 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडू शकतो, 4 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पडू शकतो. आणि दॅट इज ॲडिशन ऑफ ऑल दोज प्रोबेबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1 अगेन. कारण या व्यतिरिक्त तरी काही पॉसिबल नाही, आणि आपल्याला माहिती सर्टन्टी जिथे असते त्यांच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन हा 1 बनत असतं. क्वेश्चनमध्ये ते आपल्याला विचारतात फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1 परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे ॲटलिस्ट 1 परफेक्ट स्क्वेअर म्हणजे एक वेळेस परफेक्ट स्क्वेअर, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. याची प्रोबेबिलिटी ते आपल्याला विचारतात. म्हणजे याची प्रोबेबिलिटी 1 मायनस प्रोबेबिलिटी ऑफ 0 वेळेस परफेक्ट स्क्वेअर. सो 1 मायनस, पारे 4 मधून बेसिकली 0 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. परफेक्ट स्क्वेअरचा प्रोबेबिलिटी किती आहे, परफेक्ट स्क्वेअरचा प्रोबेबिलिटी 1/3 आहे, रेस्ट पॉवर 0. पहा, 4 मधून 0 वेळेस परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. सो परफेक्ट स्क्वेअरचा प्रोबेबिलिटी मी सक्सेसचा प्रोबेबिलिटी 1/3 आहे. सक्सेस म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आला म्हणजे सक्सेस, नाही का. सो 1/3 रेस्ट पॉवर 0 करायला लागेल. फेल्युअरचा प्रोबेबिलिटी 2/3 रेस्ट पॉवर हा डिफरन्स जो आहे दॅट इज इक्वल टू 4. हे असं करायला लागेल आपल्याला. काय बनेल पहा, 1 हा तर 1 बनतो, हा पण 1 बनतो. हा किती बनतो, 2 रेस्ट पॉवर 4 हा बनतो 16 डिवाइड बाय 3 रेस्ट पॉवर 4 बनतो 81. 81 इथे जातो, 81 मायनस 16, 81 मायनस 16 काय बनतो रे, 81 मायनस 16 65 बनतो का. 81 मायनस 16 65 डिवाइड बाय 81 हा आपला आन्सर असेल पहा मुलांना. ठीक आहे. चलो पहा नेक्स्ट सम रब करतो है. पहा, पीडीएफ ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज, पीडीएफ दिलाय रॅन्डम व्हेरिएबलचा. ओके, काय दिलं पहा, एफ ऑफ एक्स इट इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस ऑफ 2x स्क्वेअर. हा पीडीएफ देतात ते. ठीक आहे. जिथे एक्सचा व्हॅल्यू ना, एक्सचा व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये, एक्सचा व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये. ठीक आहे, चलो. अदरवाईज प्रोबेबिलिटी 0, अदरवाईज ओके प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, चलो. आपल्याला ते विचारतात फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ एक्स व्हॅल्यू. इट इज इन बिटवीन 4 अँड 1/3. सॉरी 1/4 आणि 1/3च्या मध्ये जर का एक्सची व्हॅल्यू असेल तर अशी प्रोबेबिलिटी आपल्याला फाइंड करायची. 1/4 पासून 1/3 पर्यंत सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करायचं. सिंपल. काय रे, 1/4 पासून 1/3 पर्यंत सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करायचं. सिंपल. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचा सम आहे हा मुलांना. दिसतं का इथे, हा जो रॅन्डम व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला, रॅन्डम व्हेरिएबलचा व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये काही पण असू शकतो. लाईक 0.1, 0.01, 0.0001, 0.12, 0.14, 0.15, 0.55. 0 आणि 1च्या मध्ये रॅन्डम व्हेरिएबलचा व्हॅल्यू काही पण होऊ शकतो, लिमिट नाही आहे त्याला. सो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलच्या अंडरचा सम येतो, नाही का. डिस्क्रीटमध्ये कसं असतं रे, गॅपमध्ये असतं आणि व्हॅल्यूज लिमिटेड असतात. करेक्ट. रॅन्डम व्हेरिएबल्सच्या इथे नाही आहेत त्या. सो अशा केसमध्ये आपण इंटिग्रेशन यूज करत असतो. म्हणजे आपण ना रे 1.4 साठीची प्रोबेबिलिटी फाइंड करतो,
1.4 पेक्षा थोडंसं जास्त व्हॅल्यूसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करतो, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त व्हॅल्यू, जेव्हा एक्सचं थोडंसं जास्त व्हॅल्यू असेल 1.4 पेक्षा, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करतो. अशा सर्व प्रोबॅबिलिटीचं आपण ॲडिशन करतो अँड इतक्या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन इज नथिंग बट इंटिग्रेशन. सो असं हा ॲडिशन 1/3 पर्यंत करायचं आहे. चलो फंक्शन काय पहा, 3 ब्रॅकेट 1 - 2x². ओके, याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे पहा. सो 3 × 1 3 - 6x² बनतो, इंटिग्रेशन बनतो 3x मायनस ऑफ 6x² इंटिग्रेशन x³ बनतो 3, इथे 2 बनतो 2x³ बनतो इथे, करेक्ट. आणि पहा लिमिट आहेत 1/3 आणि 1/4. चलो आता एकदा ज्यावेळेस मी 1/3 इथे टाकेन तर हा बनतो 1, इथे 1/3 टाकलं तर 1/3चा क्यूब काय रे 1/27, 2/27 बनतो, मायनस 2/27. ओके फाईन, मायनस ऑफ 1/4 टाकाल तर 3/4 बनतो हा. ओके 3/4 मायनस ऑफ इथे 1/4 टाकाल, इथे 1/4, 1/4चा क्यूब हा 1/64, 2/64 इज 1/32, सो 1/32 बनेल हा. करून घ्या मल्टिप्लिकेशन जो काही असेल कॅल्क्युलेशन. ओके, आन्सर तुम्ही मॅच करू शकता पहा, इथे करून घेतो मी पण आता. इथे 27 बनतो, 27 - 2 25/27 फाईन, मायनस ऑफ इथे काय बनणार रे 8 ने मल्टिप्लाय करतो, इथे 24 बनतो 24, इथे 32 बनतो, 24 - 1 23 बनतो नाही का, 23/32 बनतो. वाढीव कॅल्क्युलेशन आता कसं करणार. ओके पहा रे बाबा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण, बट अवघड विषय आहे. 32 × 25, 25 × 32 मायनस ऑफ 23 × 27, करेक्ट ना, डिवाइड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 27 × 32, करेक्ट. 25 × 32 कराल ना, 32चा हाफ करायचं, 16चा हाफ करायचं 8 आणि त्याच्यावरती 2 0 द्यायचे, 800. हा मल्टिप्लिकेशन 800 होतो मुलांना, किती 800. काय केलं माहिती का मी, 32 × 25 आहे, करेक्ट ना. 25ला मी 5 × 5 लिहितो, 5ला मी 10/2 लिहितो, या 5ला मी परत 10/2 लिहितो, 2 1 2 इथे 16 होतो, परत 1 इथे 8 होतो, 8ला बस 2 0, 800 असं केलं मी. ओरली करायचे असतील कॅल्क्युलेशन फास्ट, सो असे काही आणखीन वेज आहेत. ओके, हा मल्टिप्लिकेशन तसं नाही करू शकत मी आता. 23 × 27 मला वाटतं हे उगीच घेतला सम करायला. 27 × 23 पहा, 1 2 6 8 0 4 1 5 काय म्हणतो रे 1 2 6 621 बनतो, किती बनतो 621. आता सबस्ट्रॅक्शन करायचं परत, 179 बनतो हा सबस्ट्रॅक्शन, किती 179. आणि मला तर वाटतं की कुठे ना कुठे हा टेबल होईल नाही का. 21 1 27 7 179 होतोय आय गेस नाही का, चेक करा तुम्ही. सो आन्सर शुड बी 7/32. 7/32 असं ऑप्शन तर नाही आहे, मी काहीतरी रॉंग केलं आहे का, एक मिनिट काय मी चेक करतोय पहा कोणता क्वेश्चन आहे हा. 1/4 to 1/3 ना, 1/4 to 1/3 ना, काही रॉंग केलं का रे मी, चेक कराल मला ना. 179 तर आहे वरती नाही का, 179 आहे वरती, ऑप्शनमध्ये आहे 179. येस, कॅन्सल नाही होत बहुतेक तो का. आपल्याला खालती 27 × 32 करायचं, 27 × 32 करेक्ट ना. तर हा मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्याल बरं. 7 4 1 21 22 0 64 यस 4 6 8 864 बनतो. अरे यार डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नव्हती, बिकॉज सर्व डिनोमिनेटरमध्ये 864 आहे. सो आन्सर शुड बी 179 डिवाइड बाय 864. ओके चलो पहा नेक्स्ट सम. पहा रे कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक नका करू. आता पहा मी इव्हन तुम्हाला ज्यावेळेस शिकवतोय तर होऊ शकतं माझ्या हातातून बेसिकली एक छोटंसं कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ शकतं. इव्हन हाच सेम मिस्टेक तुमचा एक्झाममध्ये पण होऊ शकतो. सो एक्झाममध्ये काळजी घ्याल. मी आता इतकी काळजी नाही घेत आहे, ओके, बिकॉज जस्ट हा आता एक्झाम तरी नाही आहे माझ्यासाठी. सो मी जस्ट करतोय रॅन्डमली फास्ट नाही का. बट तुम्ही एक्झाममध्ये थोडंसं व्यवस्थित कराल पहा, कारण की एक छोटंसं जरी कॅल्क्युलेशनचा मिस्टेक झाला तर मॅथमॅटिक्समध्ये 2 मार्क्स जातात तुमचे डायरेक्टली. चलो पुढे पहा आता नेक्स्ट सम. ठीक आहे, काय पहा, एक्स बी द नंबर ऑफ सक्सेसेस इन n इंडिपेंडेंट बर्नरीज ट्रायल्स. ठीक आहे चलो ओके. प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस इज इक्वल टू 3/4 बोलतात. ओके, सक्सेसचा प्रोबेबिलिटी 3/4. ठीक आहे. लिस्ट व्हॅल्यू ऑफ n सो दॅट probability of x greater than equal to 1 it should be greater than equal to 0.9375. पहा रे चांगला समय आता हा, तुम्ही ट्राय करू शकता हा.
ओके, तर पाल ते काय बोलतात, एक्स बी नंबर ऑफ सक्सेसेस इन एन इंडिपेंडेंट बर्नलिस्ट ट्रायल्स. ठीक आहे, एक्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेस आहे. ठीक आहे, सक्सेसची प्रोबॅबिलिटी 3/4 आहे. ठीक आहे, ते बोलतात लिस्ट व्हॅल्यू ऑफ एन म्हणजे कमीत कमी किती वेळेस ते ट्रायल झाले पाहिजे सो दॅट एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे काय, मिनिमम एक तरी सक्सेस मिळाला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 1 म्हणजे समजतं का, एक्सची व्हॅल्यू 1 पण होऊ शकते, एक्सची व्हॅल्यू 2 पण होऊ शकते, एक्सची व्हॅल्यू 3 पण होऊ शकते, एक्सची व्हॅल्यू 4 पण होऊ शकते. एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 वेळेस सक्सेस, 1 टाइम सक्सेस. एक्सची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 टाइम सक्सेस. एक्सची व्हॅल्यू 3 मीन्स 3 टाइम सक्सेस. बेसिकली हा काय आहे माहिती का मुलांनो, ही गोष्ट काय आहे माहिती का, 1 टाइम सक्सेस प्लस 2 टाइम सक्सेस प्लस 3 टाइम सक्सेस अँड सो ऑन. याचा व्हॅल्यू ना इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0.9375 असं ते म्हणतात की असा एनचा तुम्ही व्हॅल्यू सांगा. म्हणजे असे किती वेळेस एक्सपेरिमेंट केले पाहिजे, मिनिमम कितीतरी वेळेस एक्सपेरिमेंट केले पाहिजे सो दॅट 1 सक्सेस किंवा 1 पेक्षा जास्त सक्सेस यांची प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन हा याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायला मुलांना इथं. आता यामध्ये आपण काय करू शकतो पाहाल, मी असं करू शकतो का, याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे, करेक्ट ना. सो मला असं वाटतं की 0 सक्सेस प्लस 1 सक्सेस प्लस 2 सक्सेस प्लस 3 सक्सेस अँड सो ऑन इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू और इट इज इक्वल टू 1. सॉरी, हे तर 1च असतं ना, समजतं तुम्हाला, याची व्हॅल्यू तर 1च असतं रे मुलांना, याची व्हॅल्यू 1च असते, 1 असतं याची व्हॅल्यू. एक तर 0 वेळेस सक्सेस, 1 वेळेस सक्सेस, 2 वेळेस सक्सेस, 3 वेळेस सक्सेस, एन टाइम म्हणजे सर्व वेळेस सक्सेस. या सर्वांचं ॲडिशन करायला तुम्हाला 1च तर मिळणार. आता तुम्हाला याची व्हॅल्यू माहिती आहे, याची व्हॅल्यू त्यांनी सांगितली क्वेश्चनमध्ये की याची व्हॅल्यू 0.9375 पेक्षा जास्त आहे. याची व्हॅल्यू 9375 पेक्षा जास्त आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस प्लस याची व्हॅल्यू 0.9375 पेक्षा जास्त आहे, म्हणजे थोडीशी असेल जास्त, काहीतरी प्लस करतोय मी इथे, दॅट इज इक्वल टू 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस इज इक्वल टू 1, हे तिकडे जाऊन मायनस होतं रे. सो 0.9375 मायनस एक्स प्लस एक्स तिकडे जाऊन मायनस एक्स झाला. करा हे सबस्ट्रॅक्शन काय बनतो, 0.0625 मायनस ऑफ एक्स बनतो. दिस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. म्हणजे तुम्हाला काय करायचं माहिती का मुलांना, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी ही 0.0625 पेक्षा थोडीशी कमी असली पाहिजे. इक्वल पण चालतं ॲक्च्युली, कारण की याची जी व्हॅल्यू आहे ना, ही 0.9375 पेक्षा जास्त किंवा इक्वल पण होता नाही का, म्हणजे याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 पण होऊ शकते असं ते म्हणतात. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी मुलांना, 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी याच्यापेक्षा कमी पाहिजे किंवा इक्वल असेल तरी पण चालेल, असं एनचा व्हॅल्यू तुम्हाला शोधायचा आहे. मग काय करतोय पहा मी इथे, 0 सक्सेस म्हणजे काय रे, एन मधून 0 सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय आहे, सक्सेसची प्रोबॅबिलिटी 3/4 रेस्ट टू 0, फेल्युअरची काय 1/4 रेस्ट टू डिफरन्स करायला लागेल, डिफरन्स तर एन नाही. मग याची व्हॅल्यू ना 0, याची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 0.0625 असा असला पाहिजे, असा एनचा व्हॅल्यू तुम्ही शोधताय. आता ऑप्शनमध्ये पाहून तर मला असं समजतं पहा 1 2 3 4 काहीतरी ऑप्शन देतात, 1 2 3 4. ओके, जस्ट मी रॅन्डमली ट्राय करतो, 3 टाकून पाहिलं तर काय होतं पहा 3C0. जर का 3 वेळेस एक्सपेरिमेंट झाला तर पाहूया आपण काय होतं. 3 वेळेस जर का एक्सपेरिमेंट झाला 3C0 3/4 रेस्ट टू पॉवर 0, हे तर 1च असतं काही करा. ओके, आणि इथे 1/4 रेस्ट टू पॉवर 3 बनेल. 3C0 पण 1च असतो ना, काय करतोय मी हे. आता तुम्हाला चेक करायचं की याचा व्हॅल्यू 0.0625 पेक्षा कमी असतो का. 4चा क्यूब हा 64 बनतोय, 4चा जो काही क्यूब आहे तो बनतोय पहा 64. 1/64 बनतो, हा 1/64 बनतो मुलांना. 1/64चा व्हॅल्यू 0.0625 पेक्षा कमी असतो का, हा आपण बेसिकली इथे विचार करतोय. चेक करा असतो का, मला माहित नाही आता हे काय अवघड विषय. 8 64 मीन्स 8. ठीक आहे, 1/8चा व्हॅल्यू 0.125 असतो, डिवाइड बाय 8 असतो परत नाही का. सो हे कॅल्क्युलेशन जर का तुम्ही कराल 0.01 आहे, याच्यापेक्षा कमी आहे, हा 3 वेळेस करू शकतो आपण नाही का. 0.125 डिवाइड बाय 8 कराल तर डेफिनेटली याच्यापेक्षा कमी येतो. ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून पाहाल. यापुढे पहा. सो 3 तर आहे, ठीक आहे, 3 पेक्षा कमी वेळेस एक्सपेरिमेंट केला तरी पण चालेल का, असा आता मी थोडासा विचार करतो. 3 पेक्षा कमी वेळेस एक्सपेरिमेंट केला तर चालेल का, जसं की 2 वेळेस एक्सपेरिमेंट केला तर चालेल का, 2 वेळेस जर का एक्सपेरिमेंट केला तर चालेल का. 2C0 बनतो हा, 2 वेळेस एक्सपेरिमेंट केला तर हा तर 1च बनणार.
2 वेळेस एक्सपेरिमेंट जर का इथे कराल तुम्ही 1/4 इथे 2 करायला लागेल. हा लेस दॅन इक्वल टू 0.0625 पाहिजे आपल्याला, नाही का. 4चा स्क्वेअर बनतो 16, हे तर 1च बनतं. 1/16 तुम्ही कराल ना, 1/16 हा 0.0625 इतकाच असतो एक्झॅक्टली. पहा ना तुम्ही, हा कॅल्क्युलेशन करा ना तुम्ही. 0. परत डिवाइड नाही होत, 0 16 6 जा 96 बनतं, 4 राहतं, 4 40 बनतं, 16 2 जा बेसिकली 32, 8 राहतं, 0 असा बनतो तो काहीतरी, इक्वल बनतो एक्झॅक्टली, नाही का. म्हणजे तुम्ही जर का 2 वेळेस एक्सपेरिमेंट केला ना मुलांना, 2 वेळेस जर का तुम्ही एक्सपेरिमेंट केला मुलांना, तर असं होईल पहा की फेल्युअरचं प्रोबॅबिलिटी मीन्स 0 टाइम्स सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हा 0.0625 असा बनतो. आणि ऑटोमॅटिकली 1 किंवा 1 पेक्षा जास्त सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हा 0.9375 असा डेफिनेटली बनून जाईल. करेक्ट आहे. सो आन्सर शुड बी 2. मिनिमम 2 वेळेस तरी झाला पाहिजे. याच्या आधी आपण एनच्या जागी 3 टाकला होता, बरं 3 पण चालतो आपल्याला. मिनिमम 2 वेळेस तरी झाला पाहिजे. 2 पेक्षा जास्त किती वेळेस जरी होत असेल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहा हे हा तर 1च बनणार आहे. पहा मुलांनो, ही गोष्ट तर 1च बनणार आहे, ही पण गोष्ट 1च बनणार आहे. मग एनची व्हॅल्यू जितकी जास्त तितकी व्हॅल्यू कमी कमी येत जाईल. म्हणजे एनची व्हॅल्यू 3 ठेवाल ना, 1/4चा क्यूब म्हणजे 1/64, तर याच्यापेक्षा खूप कमी असतो रे तो. एनच्या जागी 4 जरी टाकाल तुम्ही तर तो याच्यापेक्षा कमीच असतो. सो तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्हाला मिनिमम असा एनचा व्हॅल्यू सांगायचा, म्हणजे कमीत कमी किती टाकला पाहिजे सो दॅट हा सॅटिस्फाय होईल. कमीत कमी तुम्हाला 2 टाकलं पाहिजे, 2 टाकलं पाहिजे इथे, नाही का. 2 टाकला तर एक्झॅक्टली मॅच होतो, एक्झॅक्टली मॅच होतो पहा. ठीक आहे, चलो नेक्स्ट सम पहा आता. पहा सम काय, probability density distribution function of random variable x is given by okay f of x is equal to 1/4a म्हणे. ठीक आहे. किंवा जेव्हा x चा व्हॅल्यू 0 पासून 4a पर्यंत आहे. ठीक आहे, चलो. अदरवाइज प्रोबॅबिलिटी 0, अदरवाइज प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू हा 0 आहे. ठीक आहे, चलो. ते काय विचारतात, ते काय सांगतात माहिती का, ते बोलतात प्रोबॅबिलिटी ऑफ x less than equal to 3a/2. Okay, fine. That is equal to k times probability of x greater than 5a/2. म्हणजे 3a/2 पेक्षा जेव्हा x ची व्हॅल्यू कमी आहे ती प्रोबॅबिलिटी 3a/2 पेक्षा कमी म्हणजे काय रे, x ची व्हॅल्यू 0 पासून 3a/2 पर्यंत, बरोबर. फंक्शन काय 1/4 आहे. इट शुड बी k टाइम्स x ची व्हॅल्यू 5a/2 पेक्षा जास्त म्हणजे काय, 5a/2 पासून 4a पर्यंत. फंक्शन काय 1/4 आहे. हे इज इक्वल टू k टाइम्स हे असं आहे असं ते म्हणतात. तर 4a तर कॉन्स्टंट आहे रे बाबा, कॅन्सलच होणार, बाहेर येऊन कॅन्सल होणार आहे तो शेवटी, नाही का. इथे पहा इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन बनतो x याच्यामध्ये एकदा टाकतो आपण 3a/2, एकदा टाकणार आहे 0, दॅट इज इक्वल टू k टाइम्स. पहा इथे पण इंटिग्रेशन xच बनणार आहे शेवटी. एकदा टाकतोय आपण 4a आणि एकदा टाकतोय आपण 5a/2. चला करून घ्या बरं कॅल्क्युलेशन. पहा कॅल्क्युलेशन काय बनतं. इथे डायरेक्टली 3a/2 टाकतोय मी, नाही का. सो 3a/2 मायनस 0 टाकला 0 होणार, दॅट इज इक्वल टू पहा 4a आधी टाकतोय मी, k इंटू 4a मायनस ऑफ 5a/2 टाकतो इथे, 5a/2 टाकतोय. पहा काय बनतो रे, 3a/2 इज इक्वल टू k टाइम्स 8 बनतं, 8a मायनस 5a इज 3a/2 बनणार आहे तो. हे असंही कॅन्सलच होणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ k शुड बी इक्वल टू 1. केचा व्हॅल्यू किती बनतो मुलांना, 1 बनतो. 1 म्हणजे दोघांची प्रोबॅबिलिटी पूर्णपणे सेम आहे, दोघांची प्रोबॅबिलिटी पूर्णपणे सेम आहे. ठीक आहे मुलांना. चलो पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहाल रे. अरे हा भयानक सोपा क्वेश्चन आहे. इन अ बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मीन इज 18 म्हणतात. मीन हा 18 आहे. ठीक आहे. मीन म्हणजे NP इज इक्वल टू 18. NP इज इक्वल टू 18. ठीक आहे. व्हेरियन्स आहे 12. व्हेरियन्स म्हणजे NPQ आहे 12. ठीक आहे. ते विचारतात पीचा व्हॅल्यू फाइंड करा. पीचा व्हॅल्यू फाइंड करा. पहा रे, NPचा व्हॅल्यू 18 इथे टाकून द्या. इथे टाका NPच्या व्हॅल्यू, NPच्या जागी 18 टाका. हा 18 तिकडे जाऊन डिवाइड होतो. यस. क्यूचा व्हॅल्यू काय 2/3 बनतो. क्यूचा व्हॅल्यू 2/3 बनतो. सो ऑटोमॅटिकली पीचा व्हॅल्यू 1/3 बनला पाहिजे ना, बिकॉज P प्लस क्यू शुड बी इक्वल टू 1. सो पीचा व्हॅल्यू 1 मायनस क्यू असतो. क्यूचा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला, सो पीचा व्हॅल्यू हा 1 मायनस 2/3 बनेल, दॅट इज इक्वल टू 1/3 असं बनला पाहिजे. ओके. सो ऑप्शन नंबर बी आपला आन्सर असणार आहे. यानंतर पहा पुढे लास्ट क्वेश्चन आहे. पहा लास्ट क्वेश्चन आहे.
पहा क्वेश्चन काय आहे, इफ अ CDF cumulative distribution function is given by f of x is equal to x minus of 25 divided by x minus of 25 divided by 10. ठीक आहे, ओके. पहा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे बरोबर मुलांना, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे हा. देन ते विचारतात प्रोबेबिलिटी ऑफ 27 ओके x ओके 33, म्हणजे x ची व्हॅल्यू 27 आणि 33 च्या मध्ये आहे बरोबर. तर याची प्रोबेबिलिटी काढा असं ते म्हणतात. तुम्ही हे पहा की क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ x म्हणजे काय, x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन असतं. मी एक काम करतो, f of 33 काढतो, म्हणजे 33 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन मायनस करतो. मी f of 27 करतो, 33 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन मायनस 27 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन, म्हणजेच 27 to 33 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू, म्हणजे हा व्हॅल्यू येईल. हे असं केलं तर टाका 33 तिथे, 33 मायनस 25 डिवाइड बाय 10 मायनस ऑफ 27 टाका, 27 मायनस ऑफ 25 डिवाइड बाय 10 काय बनतो हा वरती 8 बनतो का, 8 बाय 10 मायनस ऑफ 2 बाय 10 दॅट इज इक्वल टू 6 बाय 10 दॅट इज इक्वल टू 0.6. सो आन्सर आला पाहिजे पहा मुलांना 0.6 आहे का ऑप्शन 0.6 मध्ये 3 बाय 5 ऑप्शन नंबर ए आहे पहा, 3 डिवाइड बाय 5 हा ऑप्शन नंबर ए आपला आन्सर असणार आहे. इथं पहा रे, हा बेसिकली मी प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे प्रिव्हियस MCQ क्वेश्चन्स तुमच्यासमोर डिस्कस करून दिलेले आहे. तर ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं तुम्हाला की असाइनमेंट सॉल्व्ह करायचे आहेत, या दोनही असाइनमेंट्स, आणि या असाइनमेंट्समध्ये जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही प्लीज कमेंट बॉक्सवरती मेन्शन करा. तर मुलांना लास्ट असाइनमेंट जो होता आपला सिक्वेन्स अँड सिरीजचा, त्या असाइनमेंटमधून काही क्वेश्चन्सचे डाऊट्स होते मुलांचे, तर हे 2 डाऊट्स मी ते डिस्कस करतो. क्वेश्चन नंबर 8 आहे पहा, व्हॉट इज द सम टू 50 टर्म्स ऑफ दिस सिरीज. या सिरीजच्या 50 टर्म्स पर्यंत आपल्याला ॲडिशन करायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही समेशन ऑफ काय आहे, एक्झॅक्टली समेशन ऑफ काय दिसतं, तर डिनॉमिनेटरमध्ये तरी मला हे दिसतं पहा 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, करेक्ट ना. आर नंबरचा टर्म काय असेल माहिती का, समेशन ऑफ आर स्क्वेअर असेल. पहा ना, थर्ड नंबरचा टर्म काय माहिती का, डिनॉमिनेटरमध्ये 3 स्क्वेअर पर्यंतचं ॲडिशन आहे, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर. सेकंड नंबरचा टर्म काय माहिती का, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. तसा आर नंबरचा टर्म काय असेल माहिती का, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर अप टू आर स्क्वेअर. सो आर नंबरचा टर्म हा ॲक्च्युअलमध्ये आर स्क्वेअर पर्यंतचं ॲडिशन असेल. मी समेशन ऑफ आर स्क्वेअर इज दी आर नंबरचा टर्म इन डिनॉमिनेटर. ओके फाईन. न्यूमरेटर काय आहे, 3 आहे 5 आहे. 3 कसा आला, फर्स्ट टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 करा, ओके. सेकंड टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 करा, 5 येतो. थर्ड टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 करा, 7 येतो. तसं आर नंबरच्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 करा, हा आर नंबरचा टर्म असेल पहा. सो आर नंबरचा जो काही इथे टर्म मिळेल तो बेसिकली हा असा मिळणार. आता आपल्याला एक गोष्ट माहिती पहा, समेशन ऑफ वरती 2r प्लस 1 होल डिवाइड बाय समेशन ऑफ आर स्क्वेअर माहिती आपल्याला काय असतं, समेशन ऑफ आर स्क्वेअर इज आर इंटू आर प्लस 1 इंटू 2r प्लस 1 होल डिवाइड बाय 6. हे असंही कॅन्सल आहे, हा असाही कॅन्सल आहे, 6 जातो वरती. सो समेशन ऑफ 6 डिवाइड बाय आर इंटू आर प्लस 1. आता याचं समेशन कसं करायचा, 6 ला बाहेर करा, 6 ला बाहेर समेशन ऑफ 1 बाय आर इंटू आर प्लस 1, करेक्ट ना. पहा फ्रॉम बेसिकली 1 to 50, 1 to काय 50 ते बोलतात ना इथे, व्हॉट इज द सम टू 50 टर्म्स, म्हणजे 50 नंबरच्या टर्मपर्यंत हे ॲडिशन चालणार आहे आपलं, नाही का. पहा रे, 6 ला तर मी बाहेरच टाकतो इथे, 6 ला तर मी बाहेरच ठेवतो इथे, ओके. तर यानंतर आता काय बनणार आहे पहा, काय बनेल, तर 6 बाहेर, याला मी समेशन ऑफ याला मी समेशन ऑफ 1 डिवाइड बाय आर मायनस 1 डिवाइड बाय आर प्लस 1 असं लिहू शकतो ना. 1 बाय आर मायनस 1 बाय आर प्लस 1, आर प्लस 1 इथे, आर इथे, आर प्लस 1 मायनस ऑफ आर, आर आर कॅन्सल, 1च राहतो वरती. हा 1च तर होतं आधी, करेक्ट. समेशन ऑफ आर माहिती आहे आपल्याला, पण समेशन ऑफ 1 बाय आर माहिती नाही आहे. समेशन ऑफ 1 बाय आरचा काही असं काही फॉर्म्युला नाही आहे, नाही का. सो 1 to 50 वर आहे, 1 to 50 आहे मुलांना. म्हणजे ना आरच्या जागी 1 ठेवायचा काहीतरी बनतं, आरच्या जागी 2 ठेवायचा काहीतरी बनेल, आरच्या जागी 3 ठेवायचा काहीतरी बनेल. अशा सर्व टर्म्सचा ॲडिशन करायचं आपल्याला, आरच्या जागी 50 ठेवायचा काहीतरी बनेलच ना तो. समेशन ऑफ आर फ्रॉम 1 to 50 काय असतं माहिती ना तुम्हाला, आरच्या जागी 1 टाकायचं आधी, समेशन मीन्स ॲडिशन, आरच्या जागी 2 टाकायचा,
आरच्या जागी 3 टाकायचं, 3 टाकला 3 बनतो. असं आरच्या जागी वाढवत वाढवत 50 पर्यंत टाकत राहायचं नाही का, 50 पर्यंत हे असं बनतं. सो समेशन ऑफ आर म्हणजेच 1 + 2 + 3 + अप टू 50, जर इथे 50 असेल तर. पाहिजे 1/r समेशनचा फॉर्म्युला माहिती नाही आपल्याला, सो मला असं वाटतं आता आपण मॅन्युअली जाऊया. आरच्या जागी 1 टाकूया, 1 टाकलं तर 1/1 बनेल, -1 टाकलं तर काय 1/2 बनेल, प्लस आरच्या जागी आता मी 2 टाकेन, आरच्या जागी 2 टाकलं तर 1/2 बनेल, इथे 2 टाका ना 1/2 -1/3 बनेल ना, 2 टाकलं तर 2 + 1 = 3 बनेल ना. आता आरच्या जागी तुम्ही 3 टाकाल तर आरच्या जागी ज्यावेळेस तुम्ही 3 टाकाल मुलांना तर काय बनतं माहिती का, इथे 1/3 बनेल, यस 3 टाकाल तर 3 + 1 4 बनतं, म्हणजे -1/4 बनतं. असं पुढे जात राहणार ते नाही का. आणि तुम्हाला हे समजतं -1/2 + 1/2 कॅन्सल, -1/3 + 1/3 कॅन्सल, करेक्ट. म्हणजे या टर्मचा दुसरा मायनसवाला आणि या टर्मचा पहिलावाला कॅन्सल होतो. मग राहतं काय माहिती का, याचा पहिला आणि लास्टवाल्या टर्मचा शेवटचा ना का, त्या 2 गोष्टी बेसिकली इथे राहतील. तर लास्टवाल्या टर्मचा एकदम एंडवाला पार्ट काय असेल माहिती का, लास्ट टर्म मी इथे लिहितोय हवं तर. चलो 50 टाकला, 1/50 बनतं, -1/51 -1/50 टाकलं तर 51 बनतं. हे कॅन्सल होणार, तो लास्टचा राहणार. सो इथे काय राहतं माहिती का, म्हणून ना 6 × ब्रॅकेट 1 - 1 / 51 इतकी गोष्ट राहते इथे. 1 - 1/51, 51 इथे गेलं, 51 - 1 50, 50/51. सो आन्सर 6 × 50 / 51 इतकी गोष्ट इथे राहते. तर हा असा अप्रोच असेल इथे. त्यानंतर तो एक समय पहा, क्वेश्चन नंबर 18. यामध्ये जस्ट तुम्ही ऑप्शन्स क्रॉस चेक कराल, मी जस्ट चेक करतो इथे. ठीक आहे, असा एक ऑप्शन आहेच पहा नाही का, वरती 300 आहे ना, 300 / 51 आहे ना, 17चा टेबल, सॉरी 3चा टेबल, 317 51 बनतं आणि 3चा टेबल इथे 100 बनतं. सो 100 / 17 हा आपला आन्सर असणार आहे. ओके, आता तो पहा रे, क्वेश्चन नंबर 18 पाहू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 18. तर पहा क्वेश्चन नंबर 18 मध्ये सम ऑफ इन्फायनाइट नंबर्स ऑफ जीपी इज 2 म्हणा. इन्फायनाइट नंबरचा जीपीचा सम 2 आहे म्हणा, समेशन अप टू इन्फिनिटी इट इज इक्वल टू 2. ठीक आहे, आता हा जो जीपी आहे तो ए असेल, काय असेल पहा, ए + AR + AR² + AR³ सो ऑन अप टू इन्फिनिटी दॅट इज इक्वल टू 2. पण आपल्याला तर माहिती समेशन अप टू इन्फिनिटी हा A/1 - R असतो, दॅट इज इक्वल टू 2. तिकडे जातो, A इज इक्वल टू 2 × 1 - R. यस, A इज इक्वल टू 2 -2R. ठीक आहे, चलो एक इक्वेशन आलं पुढे. अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज, सर्वांचा क्यूब करायचं आणि त्यांचं ॲडिशन करायचं. याचा क्यूब A³, यस, याचा क्यूब A³ R³, याचा क्यूब A³ R⁻6, याचा क्यूब A³ R⁻9 आणि यांचं सर्वांचं ॲडिशन ते बोलतात की ते 24 आहे म्हणा. तुम्हाला हे झेपतं का की हा पण तर जीपीचा आहे, जसं की फर्स्ट टर्म A³ आहे, हा पण जीपीचा आहे रे. पहा ना, फर्स्ट टर्म A³ R³ नी मल्टिप्लाय करा हा येतो, याला परत R³ नी मल्टिप्लाय करा हा येतो, याला परत R³ नी मल्टिप्लाय करा 6 + 3 9 बनतो, हा येतो नाही का. R³ नी कंटिन्युअसली मल्टिप्लाय करत जाल एंड पर्यंत 24 बनून जातो नाही का. आणि आपल्याला माहिती समेशन अप टू इन्फिनिटी इज इक्वल टू A मीन्स A³ / 1 - R मीन्स R³ अँड दॅट इज इक्वल टू 24 असं ते क्लेम करतात. पहा मग काय, सो इथे मी लिहू शकतो का, पहा A इज इक्वल टू 2 कॉमन करून 1 - R लिहितो. इथे A³ इज इक्वल टू 24 × 1 - R³ लिहितोय, क्यूब करतो दोन्ही साईडला. A³ इज इक्वल टू 8 × 1 - R चा होल क्यूब करतो. समजतं का, इथे पण A³, इथे पण A³, मग हे आणि हे सेम असलं पाहिजे. ओके, सो 8 × 1 - R चा होल क्यूब दॅट इज इक्वल टू 24 × 1 - R चा होल 1 - R³. पहा 8 ॲज इट इज 1 - R × 1 - R चा होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 24 × हे पहा रे, A³ - B³ A³ - B³ माहिती तुम्हाला, A - B × ब्रॅकेट A² प्लस AB असतो प्लस B² असतो, करेक्ट ना. A³ - B³ फॉर्म्युला असतो A - B × A² प्लस AB. इथे मायनस असेल ना, इथे मायनस असेल तर इथे प्लस असतं, प्लस AB प्लस B² असतं. आता त्याच्यामध्ये 1 - R आणि हा 1 - R आणि हा 1 - R कॅन्सल होतो, टोटली पूर्णपणे कॅन्सल होऊन जातो. राहतं काय तर 8 × आता 8चं टेबलच करतो ना, इथे 8 1 जा 8 3 जा, इथे तर फक्त 1 - R चा होल स्क्वेअर राहतो आणि तिथे 3 × 1 + R + R² राहतो. करा थोडेसे फॅक्टर्स वगैरे करून पाहाल बरं हे काय बनतं. हे पहा बरं इथे काय बनतं. आता हा 1 -2R + R² बनतं दॅट इज इक्वल टू 3 + 3R + 3R² बनतं. R² तिथे जाऊन मायनस, सो तिकडे 2R² बनतं. -2R तिकडे जाऊन प्लस, म्हणजे इथे 5R बनतं. 3R + 2R 5R. 1 तिकडे जाऊन मायनस +2 बनतं अँड दॅट इज इक्वल टू 0.
पहा रे झेपतंय का, इथे फॅक्टर्स करू शकता तुम्ही, इथे आरचा व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करू शकता. आरचा असा व्हॅल्यू घ्या जो की 1 पेक्षा कमी असेल, बिकॉज समेशन अप टू इन्फिनिटी एक्झिस्ट झाला होता नाही का. समेशन अप टू इन्फिनिटी तेव्हाच एक्झिस्ट होतं जेव्हा मॉड आरचा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असतो. सो आरची व्हॅल्यू आल्यानंतर इथे सबस्टिट्यूट कराल, तुम्हाला एचा व्हॅल्यू मिळेल. एचा व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही सेकंड टर्म ए आर हे डेफिनेटली फाइंड करू शकता. तर पाच सेशन मी इथे एंड करतोय. जर तुम्हाला आजच्या असाइनमेंटमध्ये प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ते डाऊट्स मी ट्राय करेन की नेक्स्ट सेशनमध्ये मी इन्क्लूड करेन. सो चलो स्टुडंट्स, बाय बाय. आजचा जो काही टास्क दिला आहे व्यवस्थित परफॉर्म कराल. चलो बाय.